माझी लाडकी बहीण योजना झाले आहेत दोन मोठे बदल. शासन निर्णय देखील जारी झालेला आहे. काल जबरदस्त एक निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने त्याचा शासन निर्णय देखील काढलेला आहे. आता हा फॉर्म भरा, डायरेक्ट 4,500 रुपये मिळवा. त्याचबरोबर ज्यांना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी देखील एक आनंदाची बातमी आहे. आणि जे आत्तापर्यंत फॉर्ममध्ये त्रुटी आहेत, फॉर्म भरणे ज्यांना जमलेलं नाही त्यांच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नेमकं काय निर्णय घेतला त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तुम्हाला आत्तापर्यंत पैसे आले असतील किंवा आले नसतील, तुमच्या बँकचा प्रॉब्लेम असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, आता सर्व प्रॉब्लेमचं त्या ठिकाणी तुमचं इथं उत्तर मिळणार आहे. कारण की निर्णय तितका जबरदस्त झालेला आहे. निर्णय असे आहेत की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक अडचण याच्यामध्ये अशी तयार झाली होती की एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावावर 30 अर्ज दाखल केलं आणि संबंधित व्यक्तीनं 30 अर्ज दाखल केलं. त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले आणि 26 अर्जांचे पैसे देखील त्याला आले. असा गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे. या योजनेतील सप्टेंबरमधील मग अर्ज जे आता असणार आहे किंवा आता जो तिसरा टप्पा आहे, तर त्यामध्ये भरपूर आता बदल होण्याच्या मागं दिसत आहे. तर डिटेल अशी माहिती आपण जाणून घेतोय. पण तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणींचे जे पैसे आहेत तर ते आता कोणत्या कोणत्या महिलांना मिळतील, कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार नाही, किती महिलांना मिळाले हे सगळ्यात आधी समजून घेऊ. त्यानंतर कोणता बदल झाला आहे, काय सरकारनं निर्णय घेतला, कोणता तो फॉर्म आहे, तो भरून 4,500 रुपये तुम्हाला आता मिळू शकतात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्टच्या 2 टप्प्यात म्हणजेच 31 जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज भरले त्यांना 14 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत पैसे यायला सुरुवात झाली होती. तो त्याला म्हटलो आपण पहिला टप्पा, ज्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 1.5 अधिक 1.5 3,000 रुपये आले. त्यातून ज्या महिला हुकल्या म्हणजे ज्यांनी 31 जुलैनंतर 1 ऑगस्टनंतर अर्ज केले तर ते 24 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले, ज्या महिलांच्या जे काय बँक आहे त्या बँकला आधार लिंकिंग सक्सेसफुली झालं, तर अशा महिलांना 31 ऑगस्टपर्यंत पैसे आले. म्हणजेच अशा 2 टप्प्यामध्ये तब्बल 1,59,00,000 माता भगिनींना 4,787 कोटीचा लाभ देण्यात आला. योजनेसाठी अर्ज आता मग काय आलं की काही महिलांनी अर्ज करण्यामध्ये चुका झाल्या, अर्ज भरण्यामध्ये अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम झाला, त्यामुळे अर्ज भरणं पॉसिबल झालं नाही. तर त्यांच्यासाठी अर्जाची मुदत देखील वाढवण्यात आलेली आहे. मग ती मुदत आहे 30 सप्टेंबर 2024. 30 सप्टेंबर 2024पर्यंत ही मुदत त्या ठिकाणी असणार आहे. पण त्यातच एक मोठी जी बातमी याच्यात समोर येत आहे, ज्यामध्ये महिलांमध्ये आनंद आहे, ती म्हणजे की जी काय अर्ज प्रक्रिया आहे त्यामध्ये बदल झाला आहे. पण त्याचबरोबर एक अशी बातमी समोर येत आहे की आता हा फॉर्म भरा आणि 4,500 रुपये मिळवा. तर मग कोणता तो फॉर्म आहे याविषयी आपण लगेच माहिती घेऊच. पण तत्पूर्वी जी त्या ठिकाणी गैरप्रकार जो उघडकीस आला होता, 30 अर्ज एकाच महिलेच्या नावाने होतं ज्याच्यामध्ये ते मंजूर देखील झाले होते, ते याच्यावर राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तर तो निर्णय काय असणार आहे, ज्यामुळे आता कोणत्या कोणत्या महिलांना पैसे मिळतील. तर काय होतं की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक पाऊल उचललं लाडकी बहीण योजना. दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. जुलै 2024पासून अंमलबजावणी सुरू झाली. पण त्याच संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला की आता तो निर्णय असा आहे की पूर्वी तुम्ही नारी शक्ती ॲप किंवा जे पोर्टल होतं त्या पोर्टलवरून अर्ज करून देऊ शकत होते. पण ते अर्ज मंजूर करण्यासाठी तुम्ही विविध व्यक्ती निवडू शकत होता. म्हणजेच उदाहरणार्थ तुम्ही आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र, तर या विशिष्ट 6 ते 7, 8 लोकांना याची त्या ठिकाणी अधिकार देण्यात आले होते तुमचा अर्ज मंजूर करण्याचे. पण मग झालं काय की हे वेगळे अर्ज मंजूर करण्यासाठी जे व्यक्ती होते तर एवढे ऑप्शन्स पूर्वी होते. पण आता सरकारनं निर्णय असा घेतला आहे की महिला व बालविकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकांवरच असेल. यापूर्वी योजनेचे अर्ज मंजूर करण्यासाठी 11 व्यक्तींना अधिकार देण्यात आले होते. म्हणजे अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा विविध 11 प्रकारच्या लोकांना याच्यामध्ये अधिकार होते. आता फक्त अंगणवाडी सेविकाच तुमचा अर्ज मंजूर करू शकते.
तर हा एक बदल सगळ्यात महत्त्वाचा इथे दिसून येतोय. त्याचबरोबर एक सगळ्यात मोठी एक त्या ठिकाणी सूचना, तातडीची सूचना महिलांना देण्यात येत आहे. तर ती म्हणजे आता हा नवीन फॉर्म भरा आणि लगेच 4,500 रुपये मिळवा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे अपडेट. काय झालं आहे, ज्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरला नसेल तर त्यांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे. तर नवीन अर्ज भरण्यासाठी तुम्ही ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या. हे पोर्टल आहे, सरकारचं अधिकृत पोर्टल आहे, वेबसाईट आहे. तर इथे 1 कोटीहून अधिक अर्ज आजपर्यंत दाखल झाले असून 84 लाख अर्ज मंजूर झाले आहे. मग आता प्रथम तुम्हाला अर्जदार लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नवीन खाते तयार करा, पर्यायावर क्लिक करा, तुमचं इंग्लिशमध्ये हे टाका, व्यवस्थित जशी जशी माहिती येईल तशी तशी भरत चाला त्या वेबसाईटला आणि तुमचा अर्ज मंजूर होईल. पण ही माहिती भरताना अचूक भरा. तुमचा जो आधार नंबर आहे तो व्यवस्थित भरा. त्याचबरोबर तुमचं आधार कार्डप्रमाणे जन्मतारखेची नोंद करा. त्याचबरोबर सर्व व्यवस्थित कागदपत्र अपलोड करा. तुमचा जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका सर्व व्यवस्थित सिलेक्ट करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता ज्यांना अजूनही पैसे आले नाही अर्ज भरून, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की आधार कार्डला ज्या बँकेचं खातं लिंक आहे त्याच बँकेचा खाते क्रमांक भरा. ज्या बँकेला आधार लिंक आहे शक्यतो तेच खातं त्या ठिकाणी प्रविष्ट करा. किंवा आधार लिंकिंग जर केलं नसेल तर ते आधार लिंकिंग त्या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर तिथे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असा जो आहे तर तो योग्य पर्याय निवडा. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म आहे. तर तुम्ही लाडकी बहीणचं जे त्या ठिकाणी ऑफिशियल जे पोर्टल आहे, वेबसाईट आहे, तर तिथे त्या ठिकाणी भरू शकता. पण जो 6 सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये एक मोठा निर्णय सरकारने अशा पद्धतीने घेतला आहे की पूर्वी जो अर्ज तुम्ही कुठूनही भरला, म्हणजे नारी शक्ती दूत ॲप असेल किंवा पोर्टलवरून असेल किंवा ऑफलाईन अर्ज तुम्ही भरला असेल तर तो मंजूर करण्याचे जे अधिकार होते तर ते तब्बल 11 वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना होते. तर आता ते जे मंजूर करण्याचे जे अधिकार आहे ते फक्त एकाच व्यक्तीला देण्यात आले आहे, ते म्हणजे फक्त अंगणवाडी सेविका. तर अंगणवाडी सेविकाच आता अर्ज मंजूर करू शकतात. तर असं त्या ठिकाणी GR म्हणजेच शासन निर्णयामध्ये लिहून आलेलं आहे. पण त्यातल्यात झालं काय, धक्कादायक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पठ्ठ्याने बायकोचे 26 फॉर्म भरले. म्हणजेच पहा तुम्ही 26 फॉर्म त्या ठिकाणी भरण्यात आलेले आहे आणि त्यामधून त्याला पैसे देखील मिळाल्याचं समजतं आहे. तर यामध्ये अनेक फॉर्म भरले. अनेक पैसे कमवण्याच्या नादामध्ये एक भिवंडीतील सुरक्षारक्षक आहे, तर त्याने अनेक फॉर्म भरले. इंटरनेटसाठी वेगवेगळ्या लोकांच्या आधार कार्डचा वापर केला आणि जवळपास आता त्या महिलेला जे आहे तर जो त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. सातारा पोलिसांनी पती पत्नी दोघांनाही ताब्यात घेतला आहे.